मुंबईचा राजा गणेश गल्लीचं प्रथम दर्शन आज आपल्याला पाहायला मिळतंय. आपण बघू शकतो श्री रामनाथ स्वामी मंदिर रामेश्वरमची मूर्ती साकारण्यात आलेली आहे. आपल्यासोबत आहेत मुंबईच्या राजाचे सेक्रेटरी स्वप्नील सर. सर, तुमचं प्रहार न्यूझीलँडमध्ये खूप खूप स्वागत आहे. काय सांगाल, यावर्षी रामाचं रूप साकारलेलं आहे मुंबईच्या राजाने, काय स्वरूपाची माहिती आहे? नक्कीच 22 फुटाची ही मूर्ती आहे आणि रामेश्वरम मंदिराच्या कथेला साजेसं असं हे रूप आम्ही या ठिकाणी साकारलेलं आहे. कैलासाला जाऊन ज्यावेळी मारुती राया शिवलिंग घेऊन येतात आणि त्याची स्थापना करून ते रामेश्वरम म्हणून प्रसिद्ध केलं जातं. तर अशा प्रकारची ही कथेची सांगड आम्ही या ठिकाणी घातलेली आहे. या ठिकाणी आपण मुकुडामध्ये पोपट विराजमान झालेला दिसत आहे. तर रामायणामध्ये पोपटाला एक अनन्यसाधारण महत्त्व दिलं जात आहे. कारण ज्यावेळी माता सीता ही बंदिवासात होती रावणाकडे, त्यावेळी एका पोपटाने सीतामायेला खूप मोठ्या प्रमाणात मदत केलेली होती. रामाचे प्रत्येक निरोप आणि रामाची जी काही माहिती आहे तो पोपट सीतामायेपर्यंत पोहोचवत होता, अशी एक आख्यायिका सांगितली जाते. आणि त्यामुळे दक्षिणेमध्ये पोपटाला एक अनन्यसाधारण महत्त्व दिलं जातं. दक्षिणेमध्ये रामाचा अत्यंत प्रिय असा पक्षी म्हणून पोपटाला संबोधलं जातं. तर ते कुठेतरी दाखवण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने पॅरेट ॲस्ट्रोलॉजी जी चालू झाली ती देखील कथा दाखवण्याचा आमचा प्रयत्न आहे. यावर्षी मूर्तीमध्ये काही बदल करण्यात आलेले आहेत? मूर्तीमध्ये बदल करण्यापेक्षा मूर्तिकारामध्ये बदल झालेला आहे. कारण आकाश तिरमल या अत्यंत तरुण आणि हरहुन्नरी कलाकाराने ही मूर्ती घडवलेली आहे आणि अतिशय सुंदर आणि सुबक मूर्ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. साधारण किती दिवसात मूर्ती साकारण्यात आलेली आहे? साधारण 1 महिन्यामध्ये ही मूर्ती पूर्णपणे साकारलेली आहे. आणि मला सांगायला अभिमान वाटतो की मुंबईमधली, महाराष्ट्रामधली प्रत्यक्ष हाताने बनवलेली मूर्ती आहे. याच्यात कुठेही साच्याचा उल्लेख नाही आहे. अत्यंत बारकाईने ही मूर्ती या ठिकाणी घडवलेली आहे. यावर्षी नियोजन कसं असणार आहे? काय काय नियोजन तुमच्याकडून केलं जाणार आहे? यावर्षी जे भाविक दर्शनासाठी येणार आहेत त्यांच्यासाठी वेगवेगळ्या रांगा तर आमच्याकडे अगोदर अस्तित्वात होत्याच, पण यंदाच्या वर्षी एक गॅलरी लाईन वेगळी आम्ही अस्तित्वात आणलेली आहे, जेणेकरून भाविकांना जास्तीत जास्त प्रमाणात आणि कमीत कमी वेळेमध्ये दर्शन घेता येईल. त्याचबरोबर CCTV कॅमेरे जागोजागी आहेत, प्रायव्हेट सिक्युरिटी आम्ही हायर केलेली आहे आणि कार्यकर्ते सुद्धा आमचे अहोरात्र या ठिकाणी मेहनत करत आहेत. धन्यवाद सर, खूप खूप धन्यवाद. तुमचं कॅमेरामॅन साक्षी खाडेसह मी प्राची शिरकर, प्रहार, मुंबई.